चॉईस ऑफ इंडिकेटर फॉर डिफरंट ॲसिड बेस टायट्रेशन्स. जे डिफरंट ॲसिड बेस टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये कोणतं इंडिकेटर यूज करायचं ते आपण या ग्राफवरून बघू. तर आपण आत्ता पाहणार आहे स्ट्रॉंग ॲसिड विथ स्ट्रॉंग बेस. तर खाली बीकरमध्ये कोनिकल फ्लास्कमध्ये HCl आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि ब्युरेटमध्ये NaOH आहे. तर NaOHची नॉर्मली 0.1 घेतलेली आहे आपण आणि HClची पण 0.1 घेतलेली आहे. तर हा ग्राफ काय शो करतो ॲट अप टू 20 ml रिडिंग इट इज द कॉन्स्टंट pH. तर 20 ml रिडिंगपर्यंत कॉन्स्टंट pH आहे 3.3. हा ग्राफ pH अगेन्स्ट ml व्हॉल्यूम आहे. तर 3.3 ॲट इक्विव्हॅलंट पॉईंटपर्यंत कॉन्स्टंट pH आहे आणि इक्विव्हॅलंट पॉईंटच्या नंतर जेव्हा सर्वच्या सर्व HCl कन्झ्युम झालं तर नंतर जो OH आयन्स आपण ॲड करू तसं इट इज द इन्क्रीजेस pH अप टू 10.5 पर्यंत pH इन्क्रीज होतो आणि पुन्हा कॉन्स्टंट pH राहतो. सो त्याच्यामध्ये आपण मिथिल ऑरेंज इंडिकेटर यूज करू शकतो. त्याचा pH रेंज आहे 3.1. सो इथे चेंज होतो या कलरला म्हणून आपण 3.1 टू 4.5 त्याची pH रेंज आहे. फिनॉल्फ्थेलिनची 8.3 ते 10 आहे. लिटमसची 5 टू 8 आहे. तर आपण या तिन्हीपैकी कोणतं पण इंडिकेटर यूज करू शकतो फॉर न्यूट्रलायझेशन टायट्रेशनला. तर हा सेकंड ग्राफ आहे वीक ॲसिड विथ स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड ॲसिडिक ॲसिड विथ स्ट्रॉंग बेस NaOH. सो ब्युरेटमध्ये NaOH आहे, बीकरमध्ये ॲसिडिक ॲसिड आहे. ॲसिड वीक ॲसिड आहे म्हणून त्याचा जो pH आहे तो कमी 5.5 असतो आणि ॲट द 6.5ला ॲट एंड पॉईंटला 20 रिडिंगला इट इज द सडनली इन्क्रीजेस ॲट 6.5. तो 6.5 ते नंतर हा 10पर्यंत कॉन्स्टंट राहतो. म्हणून आपण इथे फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर यूज करू. पण मिथिल ऑरेंज यूज करता येत नाही. मिथिल ऑरेंजचा pH 3.1 आहे. तर इथे pH स्टार्ट किती झाला 6.5ला इक्विव्हॅलंट पॉईंट आला 6.5 pHला. म्हणून आपण इथे फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर यूज करू.